झी मराठी, चर्चाही होणारच। नांदणी तालुका शिरोळ येथील स्वस्तिश्री जिनसेन संस्थान मठातील हत्तीन महादेवी उर्फ माधुरीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं गुजरात जामनगर येथील वनतारा इथं स्थलांतरित केल्यानं संपूर्ण जिल्ह्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला। माधुरीशी निर्माण झालेला जिव्हाळा सर्व भाविकांसह नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न बनून राहिल्यानं भावनिक लाट निर्माण झाली। याचाच भाग म्हणून अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील विद्यार्थी आणि माधुरीचं नातं क्षेत्रभेटीच्या निमित्तानं अत्यंत जिव्हाळ्याचं निर्माण झालं होतं। ही माधुरी हत्तीन गेल्यापासून प्रशालेतील मुलं आणि स्टाफ व्याकुळ झाला। ही अत्यंत जिव्हाळ्याची बाब आणि भावना लक्षात घेऊन भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रश्नात लक्ष घालून आमच्या माधुरीला आम्हास परत द्या अशा मजकुराची पत्रे चैतन्य सैनिक स्कूलमधील 600 मुलांनी आणि शिक्षकांनी आज भारताच्या राष्ट्रपतींना पाठवले। एका मुक्या प्राण्यानं माणसाला लावलेला जीव आणि त्यातून निर्माण झालेला जिव्हाळा हा सध्या माधुरीच्या निमित्तानं अत्यंत भावनिक झालेला आणि त्यासाठी या शाळेतील मुलांनी केलेला पत्रप्रपंच उल्लेखनीय आहेच, शिवाय इतर शाळांना आदर्श होत आहे। हा उपक्रम संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य शरद काळे यांच्या प्रेरणेनं उपप्राचार्य विश्वनाथ सारंगी यांनी संपूर्ण चैतन्य परिवारानं राबवला। सी मराठीसाठी अब्दुल्लाट, चैतन्य स्कूल, सचिन बेलेकर। नांदणी येथील माधुरी हत्तीला गुजरातच्या जंगलात नेलेले आहे, तरी आमची चैतन्य पब्लिक स्कूलचे विद्यार्थी दरवर्षी क्षेत्रभेटला जात होते। तरी आमच्या चैतन्य पब्लिक स्कूलचे विद्यार्थी त्या माधुरीबरोबर अतिशय चांगले संबंध ठेवलेले होते। माधुरी गेल्यापासून आमच्या चैतन्य पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यांचा मन रवीन झालेले आहे। तरी राष्ट्रपतींना आम्ही पत्र लिहिलेले आहे की माधुरीला आमच्या नांदणीत परत द्यावी अशी मी नम्र विनंती करतो राष्ट्रपतींना। आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलेले आहे, तरी मी उपप्राचार्य सारंगी सरांना पत्र देत आहे। महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या शिरोळ तालुक्यातील स्वस्तिश्री जिनसेन संस्थान मठ या मठाच्या वतीनं गेली 1300 वर्षाची परंपरा हत्ती पाळण्याची सुरू आहे। साधारणपणे 30 वर्षापूर्वी आलेल्या महादेवी तथा माधुरी या हत्तीनीला परवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं गुजरातच्या वनतारामध्ये स्थलांतरित करण्यात आलं। वास्तविक जैन धर्मीयांची अत्यंत पवित्र अशा तऱ्हेची ही परंपरा केवळ जैन धर्मीयांचीच नव्हे तर या शिरोळ तालुका असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, इथल्या सगळ्या भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आणि त्याहून महत्त्वाचं त्या हत्तीनीबरोबर जुळलेली नाळ। एकूणच ही माणसाळलेली हत्ती म्हणजे इथल्या सगळ्या भाविकांची, नागरिकांची जीव की प्राण होऊन बसलेली होती आणि इतकं चांगलं नातं माणसाशी जोडलेल्या प्राण्याला पेटासारख्या संस्थेच्या तक्रारीची दखल घेऊन आमच्यापासून दुरावणं, हिरावणं आणि मग नेऊन कुण्यातरी उद्योगपतीच्या जंगलात सोडणं ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आमची जुळलेली नाळ आणि त्या हत्तीनीबरोबर आमचा असलेला वावर हा एका माणसापेक्षा जास्त घट्ट अशा नात्यानं तयार झालेला होता। त्यामुळं आज संपूर्ण शिरोळ तालुका आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये याबद्दल प्रचंड असंतोष पण आहे आणि अतिशय भावनिक अशा तऱ्हेची एक लाट निर्माण झालेली आहे। त्याचाच भाग म्हणून आमच्या चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल्लाट या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील सगळे विद्यार्थी की जे दरवर्षी त्या नांदणीच्या मठामध्ये क्षेत्रभेटीला जातात, त्यानिमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांचंही नातं अतिशय दृढ अशा तऱ्हेचं त्या माधुरीबरोबर तयार झालेलं होतं। आणि या माधुरीला इथून नेलंय हे ऐकल्यापासून या शाळेतली सगळी मुलं, स्टाफ एकूणच आम्ही सगळे व्याकुळ झालोय। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या पुढे आपल्याला बोलता येत नाही, पण म्हणून आम्ही आमच्या सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी असा निर्णय घेतला की आमच्या या भावना भारताच्या राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या शाळेतले 600 विद्यार्थी, 70 स्टाफ, आम्ही सगळे संस्थाचालक यांनी पत्राद्वारे माननीय राष्ट्रपती महोदयांना या प्रकारे लक्ष घालून आमची माधुरी आम्हाला परत द्या अशा तऱ्हेची विनंती करणारी पत्र आज आम्ही पाठवत आहोत।